नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 18 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, हा व्हिडिओ कालच्या शनिवारच्या सकाळच्या लिलावचा व्हिडिओ आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। आज रविवार, आज लिलाव बंद आहे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल तेवढे शेवटपर्यंत बघा आणि विचारला आपण किती आज नुकसान झालं, काय झालं तर बघू, कळलं आपल्या व्हिडिओमध्ये का कोणाच्या गावाला किती नुकसान झालं। आणि उद्या पण एक आपला 19 तारखेला पण व्हिडिओ येणार आहे। 19 तारखेला तर लिलाव बंद आहे जसं की आपल्याला माहिती आहे, पण आपण 3 दिवस पूर्ण मार्केट कव्हर करायचा प्रयत्न केलाय का काय काय भाव निघतं। चला भाव बघूया। काय तिकडे नुकसान विकसन विजयनगरकडे भरपूर पाऊस झाला। भरपूर पाऊस झाला, काही नुकसान भरपूर झाली ना। काय नुकसान शिंद्याकडली तरी असं काही नुकसान तिकडं मसूरच्या वाडीला काय लय नुकसान झाले तरी पाणी सगळ्या पुळी खाली पाणी फिरून गेलं असं मग शेड चांगलंच नुकसान होईल म्हणजे नदी कांदे काय आणायला काही। तर मित्रांनो, दिनांक 18 आणि पहिली आपली तिसरी लाईन आहे। तिसरी लाईन पासून स्टार्ट करतो आपण। हा शनिवारच्याच लिलावचा व्हिडिओ आहे सकाळचा। बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी। काय भाव गेला? 1052 1052 रुपीज। जेवढं कव्हर करता येईल आज तेवढं कव्हर करू। उद्या पण एक व्हिडिओ येणार मित्रांनो, उद्या ट्रॅक्टरच्या लिलावचा असणार आहे। बघू शकतो तुम्ही 1052 जाईल 1052 रुपीज। कुठला आहे कांदा? वनसगाव। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी किती गेला? 1331 जाईल 1331 रुपीज। कुठला आहे कांदा? नांदुर्डी। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे। ठीक आहे, नांदुर्डीचा कांदा। कधी काढलाय कांदा? महिना झाला ना। ओके, पुढे बघू। काय भाव गेलो? 500 रुपये। 500 रुपये जायले 500 रुपीज। कुठले? आयरगाव ना। ठीक आहे, 500 रुपये। पुढे बघू। काय भाव गेलं? 950 950 जायले 950 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरीचा कांदा आहे। काका बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, पुढे बघू। खात काय भाव गेली? 490 490 रुपीज। कुठले? पालखेड। ठीक आहे। गोल्टी काय भाव गेली रे? 250 रुपये। बघू शकतो तुम्ही 250 250 रुपीज। कुठले? नारायण टेंबी। ठीक आहे। काय भाव गेलं? हे गेलं 325 5 कमी 325 5 कमी। ठीक आहे, 325 रुपीज। कुठला आहे कांदा? खंडूवाडी। ठीक आहे, पुढे रावचवाडी ना। ओके, हे काय भाव गेलो? 591 591 रुपीज। कुठले? कोसवण। ठीक आहे, कोसवण ना। ओके, काय भाव गेले? खाते बघू शकतो काय भाव गेली? किती? 326 326 रुपये 326 रुपीज। काय भाव गेलं? 1025 1025 रुपीज 1025। कुठला आहे कांदा? खतवड। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं ना। खतवड दिंडोरी। ओके, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही 925 जायले 925 रुपीज। कुठला आहे कांदा? मसरूळ 925। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। ठीक, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 740 740 रुपीज। कुठला आहे कांदा? जवळके वणी। ठीक आहे, दिंडोरी का? जवळके दिंडोरी। अच्छा, ठीक आहे, पुढे बघू। काय भाव गेलो? काय भाव गेलं तरी? किती भाव गेलं? 840 840 रुपीज। कुठले? नारायण टेंबी। ओके, पुढे बघू। काय भाव गेलो? काय भाव गेलं? 750 750 जायले 750 रुपीज। कुठला आहे कांदा? 715 जायले का 50 जायले? 15। अच्छा, 715 रुपये जायले 715 रुपीज। ठीक आहे, पुढे बघू। काय भाव गेला काका? 1200 रुपये 1200 रुपीज 1200। बघू शकतो तुम्ही 1200 रुपये जायले। कुठला आहे कांदा? मालेगाव ना। ओके, ठीक आहे, पुढे बघू। काय भाव गेलो? फोटो दरोगे
किती गेलं 900 रुपये 900 रुपीज जाईल कुठला हो कांदा ओझर का ठीक आहे पुढे मग काय भाव गेलं 900 रुपये जाईल 900 रुपीज कुठला आहे कांदा शेलूपुरी अच्छा शेलूपुरी ठीक आहे पुढे बघू हो काय भाव गेलो नमस्कार काय भाव गेलं 915 जाईल 915 रुपीज कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा आहे आणि याचं बियाणं कोणतं होतं ठीक आहे A4चा पुढे बघू काय भाव गेलं 760 रुपये झाले 760 रुपीज कुठला आहे कांदा वडनेर भैरव ओके पुढे बघू शकतो तुम्ही कलर आहे चमकिळ माली काय भाव गेलंय का हो 1471 जायली क्वालिटी आहे 1471 1471 रुपीज कुठला आहे कांदा गावारी आणि बियाणं कोणतं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे ना ठीक आहे काय भाव गेलं 762 762 रुपीज कुठला आहे कांदा कुठला आहे रेडगाव ठीक आहे पुढे बघू पिंपळगाव कांदा मार्केट काय भाव गेलं बघू शकतो क्वालिटी हो काय भाव गेलं 890 रुपीज कुठला आहे कांदा कुठला आहे ठीक आहे दातांजीवाळ पुढे बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलो 800 रुपये 800 जायले 800 रुपीज कुठला आहे कांदा दौरचा कांदा आहे ठीक आहे रौड अच्छा रौडचा कांदा आहे ओके पुढे बघू काय भाव गेलं 870 870 रुपीज कुठला आहे कांदा सिरसगाव ठीक आहे 870 पुढे बघू शकतो क्वालिटी काय भाव गेला दादा 960 जायले 960 रुपीज कुठला आहे कांदा मांजरगाव बी कोणतं होतं दादा याचं ठीक आहे मांजरगावचा कांदा आहे ओके काय भाव गेलो 1116 जायले 1116 रुपीज कुठला आहे कांदा जोपूरचा कांदा बियाणं कोणतं त्याचं घरगुती बियाणं आहे ना ठीक आहे साईज आहे 60-65 साईज आहे कांद्याची पुढे बघू काय भाव गेलाय 900 रुपये 900 जायले 900 रुपीज बघ शकतो कुठला आहे कांदा शेलूपुरीचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे शेलूपुरी पुढे बघू काय भाव गेलो 1120 बघ शकतो क्वालिटी कांद्याची 1120 जायले 1126 रुपीज कुठला आहे कांदा दोडांबा क्वालिटी बघ शकतो कांद्याची बी कोणतं होतं त्याचं प्रसादचं बियाणं आहे ना ठीक आहे दोडांब्याचा कांदा आहे प्रसादचं बियाणं आहे पुढे बघू काय भाव गेलं 1350 1350 रुपीज कुठला आहे कांदा करंजवन दिंडोरी आणि याचं बियाणं कोणतं होतं येलोरा गुलाबी ठीक आहे कलर आहे क्वालिटी पुढे बघू काय भाव गेला काका 1240 1240 रुपीज 1240 क्वालिटी बघू शकतो कांद्याची कुठला आहे कांदा उमराळ्याचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं काका अनुराधाचं बियाणं आहे ठीक आहे पुढे बघू काय भाव गेलं एवढं कोण आहे शेजारी हे काय भाव गेलं 975 रुपये 975 रुपीज कुठला आहे कांदा रेडगाव बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे रेडगावचा कांदा आहे ठीक आहे पुढे बघू काय भाव गेला दादा 1100 रुपये 1100 रुपीज 1100 बघ शकतो क्वालिटी कुठला आहे कांदा दोनगाववाडी बी कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे ना दोनगाववाडी ठीक आहे पुढे बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलं 912 जायले 912 रुपीज कुठला आहे कांदा देवळीकर आणि बियाणं कोणतं होतं याचं ठीक आहे घरगुती बियाणं आहे पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं अच्छा 1052 रुपये का 12 ना 1012 रुपये 1012 रुपीज कुठला कांदा
बहादूर धागूर धागूर. अच्छा, धागूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? निर्मलचं बियाणं आहे ना. धागूरचा कांदा आहे. ओके. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 999. लगभग 1000 रुपये जायले ना. 1000 रुपये, 1000 रुपये. कुठला कांदा? सावरपाडा. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. सावरपाड्याचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलो? काय भाव गेला? 854. 854 रुपीज. कुठला आहे कांदा? विजयनगर. काल काय गेलं होतं? 1000 गेलं होतं विजयनगर. ठीक आहे. काय तिकडं नुकसान विकसान विजयनगरकडं? भरपूर पाऊस झाला. भरपूर पाऊस झाला. काही नुकसान? भरपूर झाली. भरपूर झाली ना. किती एकर विकर काय किती मध्ये नुकसान झाली पाऊस? हा ना. ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलो? 936. 936 रुपीज. कुठला कांदा? शिंद. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिंद. काय नुकसान शिंदाकडली तरी? असं. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1000 रुपये. 1000 रुपये. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? मसूची वाडी. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी. काही नुकसान तिकडं मसूच्या वाडीला? काय लय नुकसान झाली. तरी? पाणी सगळ्या पोळी खाली पाणी शिरून गेलं. असं. मग शेड चांगलंच नुकसान होईल म्हणजे. कांदे काय आणायला काही. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला काका? काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपये. कुठला आहे कांदा? आणि काही नुकसान तिकडं चालू ना. ठीक. हा ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 940. 940 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणे. बियाणं कोणतं त्याचं? घरचं बियाणं आहे. कातरणे. ठीक आहे. काही पाऊस कातरण्याला? एवढं नाही ना. नॉर्मल पाऊस आहे. ठीक आहे. पुढं बघू